निवडणूक आयोगानं जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। शिष्टमंडळाची सध्या निवडणूक आयुक्तांसोबत बैठक सुरू आहे। सर्व राजकीय पक्षांचे एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर नालासोपाऱ्यातही मतदार यादीत अनेक खोटी नावं असल्याचं जयंत पाटील यांनी निदर्शनास आणून दिलं आणि आम्ही निदर्शनास आणल्यानंतर नावं काढण्यात आली असंही जयंत पाटील यांनी म्हटलं। शेकापचे जयंत पाटील या बैठकीमध्ये चांगलेच आक्रमक झाले होते। कामठी मतदारसंघामध्ये घर क्रमांक 0 आणि राहणाऱ्यांची संख्या 400 हे कसं असा सवाल जयंत पाटील यांनी केलेला आहे। तर बोगस मतदारांवर अंकुश का नाही असं म्हणत शेकापचे जयंत पाटील चांगलेच आक्रमक झाले। बैठकीदरम्यान शेकापचे जयंत पाटील आक्रमक झाले। तर आम्ही सांगितलेल्या त्रुटींवर काम झालं नाही असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे। या ठिकाणी आम्हाला फालतू उत्तर देऊ नका असं म्हणत शेकापचे जयंत पाटील चांगलेच आक्रमक झालेले आहेत। बोगस मतदारांवर अंकुश का नाही असा सवाल देखील शेकापच्या जयंत पाटलांनी केला आहे। आम्हाला फालतू उत्तर देऊ नका असं म्हणत शेकापचे जयंत पाटील संतापले। बैठकीदरम्यान आज शेकापचे जयंत पाटील चांगलेच आक्रमक दिसतात। मतदारांची अंतिम यादी आम्हाला का दाखवत नाहीत असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केला। मतदार नोंदणी बंद का, लफाछपी कशासाठी असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केला आहे। 8 टर्म आमदार असलेले थोरात यंदा कसे पडले असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। तर निवडणूक आयोगानं जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा अशी मागणी राज ठाकरे यांनी केलेली आहे। सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोवर निवडणुका घेऊ नका असं राज ठाकरे म्हणतात। त्रुटी असतील तर निवडणूक कशाला घेता असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे। 80 ते 90 हजारांनी निवडून येणारे थोरात कसे पडले असा सवाल राज ठाकरे यांनी केलेला आहे। थोरातांच्या पराभवाचा उल्लेख करत 8 टर्म असलेले आमदार असलेले थोरात यंदा कसे पडले आणि 80 ते 90 हजारांनी निवडून येणारे थोरात कसे पडले असा सवाल राज ठाकरे यांनी विचारलाय। तर मतदार याद्यांबाबत अनेक ठिकाणी तक्रारी आहेत त्याची दखल का घेतली जात नाही असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी केलेला आहे। याद्या आम्हाला द्या, आम्ही शहानिशा करू असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। 8 टर्म आमदार असलेले थोरात यंदा कसे पडले असा सवाल राज ठाकरे यांनी विचारलाय। दुबार नाव नोंदणी असलेल्यांचं तुम्ही काय करणार असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केलेला होता। तर राज ठाकरे यांच्याकडनं आता सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं इलेक्शन कमिशनला सांगण्यात आलेलं आहे। इलेक्शन कमिशननं जाहीर केलेला सगळा कार्यक्रम रद्द करा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली। शिष्टमंडळाच्या या बैठकीमधले अपडेट्स आपण पाहूया। निवडणूक आयोगानं जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली। सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर आमचं तुमचं करू नका, आमचा निवडणूक आयोग एकच असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं। सत्तेमधील 3 पक्षांसाठी तुम्ही काम करताय का असा सवाल देखील राज ठाकरे यांनी इथे केलाय। मतदान नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी करता असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला। तर मतदार याद्यांमध्ये घोळ असेल तर सुप्रीम कोर्टाला कळवा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। सुप्रीम कोर्टाला सांगून निवडणुका पुढे ढकला असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर मतदार याद्यांमध्ये घोळ असेल तर सुप्रीम कोर्टाला कळवा असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 31 जानेवारीच्या आधी निवडणुका घेणं बंधनकारक आहे। तर मतदार याद्यांमध्ये घोळ असेल तर सुप्रीम कोर्टाला तसं कळवा, सुप्रीम कोर्टाला सांगून निवडणुका पुढे ढकला असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मतदार याद्यांमध्ये घोळ असेल तर सुप्रीम कोर्टाला कळवा असं राज ठाकरे म्हणतात आणि सुप्रीम कोर्टाला सांगून निवडणुका पुढे ढकला असंही राज ठाकरे यांनी बैठकीत म्हटलंय। विधानसभेच्याच याद्या या निवडणुकांसाठी वापरल्या जातील असं काल निवडणूक आयोगानं म्हटलेलं होतं, त्याला देखील राज ठाकरे यांनी आक्षेप घेतलेला आहे। याद्यांमध्ये घोळ असेल तर निवडणूक पारदर्शक कशी असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केलाय। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, निखिल, आपण पाहतो की या सगळ्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि ही निवडणूकच पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि ज्या मतदार याद्यांमध्ये घोळ झालेला आहे त्या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका असं देखील राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। ज्या मतदार याद्यांचा दाखले वेगवेगळे दिले जात आहेत, नालासोपारामध्ये असेल किंवा कामठी मतदारसंघामध्ये ज्या मतदारांची नोंदणी झालेली होती तिथे त्या पत्त्यावरती राहत नाहीत असं देखील या सगळ्या शिष्टमंडळातील नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारलेले आहेत आणि या सगळ्या प्रश्नांवरती निवडणूक आयोगाचे अधिकारी निरुत्तर असल्याचं पाहायला मिळतं आहे। त्याचबरोबर
त्याचबरोबर विजय वडेट्टीवार यांनी आणखी एक प्रश्न उपस्थित केला, तो म्हणजे देवांग दवे जे भाजपचे पदाधिकारी आहेत ते निवडणूक आयोगाची मीडिया हाताळतायत असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक जी आहे ती पूर्णपणे रद्द करा, राज ठाकरे हे देखील तेच मुद्दे मांडताना पाहायला मिळत आहेत. आणि हे महाविकास आघाडीचे सगळेच नेते जयंत पाटील असतील किंवा शेकापचे जयंत पाटील असतील या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून निवडणुकीतील मतदार याद्यांमध्ये जो काही घोळ झालेला आहे किंवा दुबार मतदारांची जी काही नोंदणी झालेली आहे त्यामध्ये हा घोळ असून सुद्धा निवडणूक आयोग का स्वीकारत नाही, सत्य काय आहे ते पूर्णपणे स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा असं देखील उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि राज ठाकरे हे सुद्धा निवडणूक आयोगाच्या एकूणच कार्यपद्धतीवरती सगळ्या गोष्टी मांडून आपण पाहतो की निवडणूक आयोगाच्या या सगळ्या कारभाराबद्दल प्रश्न उपस्थित करताना सुप्रीम कोर्टाला तुम्ही तसं कळवा आणि आम्ही तयार नाही आहोत असं देखील स्पष्टपणे सांगून निवडणूक कार्यक्रम रद्द करा असं राज ठाकरे यांनी स्पष्टपणे केलेलं आहे. आपण पाहतो की आणखी काही नेते या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. प्रकाश आंबेडकर या ठिकाणी आलेले आहेत आणि महाविकास आघाडीचे सगळे नेते या ठिकाणी आलेले असतानाच आता आपण पाहतो की प्रकाश आंबेडकर हे देखील निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. महाविकास आघाडीचे अनेक घटक पक्ष असलेले अनेक नेते हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. या शिष्टमंडळामध्ये प्रकाश आंबेडकर सहभागी होतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. असं जर असेल तर ही एक वेगळी बाब होऊ शकते, कारण महाविकास आघाडी आणि त्यांच्या सोबत असणारे सगळे घटक पक्ष आतापर्यंत एकमतानं एक निमंत्रण देण्यात आलेलं होतं काय? मला माहित नाही कसं काय सर्वपक्षीय शिष्टमंडळाची बैठक आहे. माझा काही संबंध नाही. पण तुम्हाला निमंत्रण देण्यात आलं होतं का? तर आपण पाहतो की प्रकाश आंबेडकर निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत, जिथे महाविकास आघाडीचे सगळे नेते शिष्टमंडळाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतायत. निवडणूक आयोगाचे आयुक्त असतील किंवा मुख्य निवडणूक अधिकारी असतील त्यांच्यासोबत ही एक महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची बैठक सुरू आहे आणि याच बैठकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा आहेत. मात्र आता प्रकाश आंबेडकर सुद्धा निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत, ते सुद्धा या शिष्टमंडळाचा भाग होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सध्या आपण पाहतो की जे नेते आतमध्ये शिष्टमंडळाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतायत त्या प्रत्येक नेत्याचे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाचे अधिकारी देत नाहीयेत. जो काही निवडणूक आयोगानं जे काही मतदारांची नोंदणीचा कार्यक्रम घोषित केलेला होता ती बंद सुद्धा झालेली होती आणि त्यावरून सुद्धा राज ठाकरे यांनी देखील प्रश्न उपस्थित केलेला आहे. मतदार नोंदणी जी आहे ती बंद करून तुम्ही कशा पद्धतीनं ही निवडणूक घेणार आहात? जर निवडणुकाच घोषित झालेल्या नाहीयेत तर मतदार नोंदणी का बंद केली हा एक मोठा राज ठाकरे यांचा आणखी एक ब्रेकिंग आहे ती आपण पाहूया. ठाण्यामध्ये एका पक्षाला पाहिजे तशी वॉर्ड रचना केली असा आरोप आव्हाड यांनी केलेला आहे. देखील आपण पाहतो की आम्ही सगळे पुरावे तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्हाला पटत आहेत ना असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारलेला आहे. आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर आतापर्यंत ज्या मतदारांची नोंदणीमध्ये घोळ झालेला आहे त्याचे पुरावे सुद्धा महाविकास आघाडीच्या या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आलेले आहेत. अशी कित्येक जी उदाहरणं आहेत ती सुद्धा या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहेत. शेकापचे जयंत पाटलांनी कामठी मतदारसंघामध्ये जो काही मतदार याद्यांमध्ये घोळ झालेला आहे किंवा जी वोटर ज्या लोकांची नोंदणी त्या पत्त्यावरती झालेली होती ते तिथे राहत नसल्याचं सांगितलेलं होतं आणि 400 वोटरची नोंदणी ही एकाच ठिकाणी केल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी नालासोपाऱ्यामध्ये एका मतदाराचा उदाहरण दिलं ज्यामध्ये एका मतदाराची नोंदणी ही नालासोपाऱ्यामध्ये झालेली होती आणि तिथे गेल्यानंतर तो मतदार तिथे राहत नसल्याचं स्पष्ट झालं आणि त्यानंतर त्याचं नाव डिलीट करण्यात आलं. सकाळी जेव्हा बातम्यांमध्ये नाव येतं तेव्हा संध्याकाळपर्यंत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून ते नाव हटवलं जातं असा एक महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप आपल्याला म्हणावा लागेल आणि तो या सगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर मांडताना पाहायला मिळतात. आणखी सुद्धा काही मुद्दे हे या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत आणि त्यामुळे या सगळ्या बैठकीनंतर निवडणूक आयोगाचं नेमकं उत्तर काय असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हीव्हीपॅट तुम्ही घेत नाहीये म्हणजे तुम्ही सर्व पुरावे निष्ठ कराल अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना विचारल्याचं पाहायला मिळतंय. निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही असं देखील उद्धव ठाकरे म्हणताना पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड असतील, त्याचबरोबर शेकापचे जयंत पाटील असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील या सगळ्या नेत्यांनी अनेक उदाहरणं